नमस्कार. आज आपल्याला वाटीभर साबुदाणा अर्धा रात्रभर भिजत ठेवलेला होता आणि आपल्याला आज कपड्यांना कांजी कशी करायची ते सांगणार आहे. तर रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि थोडंसं पाणी टाकून गरम केलेला आहे. जोपर्यंत तो आपल्याला काचेसारखा दिसत नाही तोपर्यंत आपण ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बादलीत थोडं गरम पाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक चाळणी घेतली. चाळण्यामध्ये मध्ये तो साबुदाणा मी पहिल्यांदा आधी गाळून बघितला होता आणि परत तुम्हाला दाखवत आहे की ह्या ठिकाणी आपण हा साबुदाणा 2 वेळा गाळून घेणार आहोत. तर आज आपल्या कपड्यांना कांजी कशी करायची किंवा टार्च कसं करायचं ते सांगणार आहे साड्यांना. तर हा साबुदाणा आपण ह्या कपड्यामध्ये टाकलेला आहे. कपड्यामध्ये टाकून आणि त्याचं पाणी केले तिथे अशा पद्धतीने तो गाळून घेणार आहोत कपड्यात टाकून. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. आपल्याला घरीच कांजी करता येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. अशा पद्धतीने तर तुम्ही कांजीचं तयार करून ठेवली तर तुम्हाला केव्हाही कपड्यांना टार्च करता येऊ शकतो, साड्यांना करता येऊ शकतो. तर असं ह्या कपड्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि या ठिकाणी बघा अशा पद्धतीने इथे पूर्ण असं गाळून घेत आहोत. आपण असं गाळून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने पूर्ण असं गाळून घेत आहोत त्या बादलीमध्ये. त्याच्यात जो आपण जे साबुदाण्याचे जे बारीक द्रव असतात ते त्याच्यात त्या बादलीत जाणार आहे. बादलीत थोडं कोमट पाणी घेतलं आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण त्याचं आपण काढून घेतलेलं आहे. पूर्ण असं 2 ते 3 वेळा आपल्याला हे असं गाळून घ्यायचं आहे आणि म्हणजे ते पाणी जे आहे आपलं, तर साबुदाण्याचे कण जाणार नाही या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने आपण इथे बघा इथे हातांना लटकलेलं होतं साबुदाण्याची कांजी बघा अशा पद्धतीने हे पूर्ण आपण ती काढून घेणार आहोत. परत आता दुसरं फडकं घेतलेलं आहे आपण आणि दुसरं ते पाणी त्याच्यात टाकून आणि आपण इथे गाळून घेणार आहोत परत. असं 2 वेळा केल्यानंतर ते ट्राकचं पाणी आपलं जे कांजी करायची आहे आपल्याला कपड्यांना ती तयार होणार आहे. बघा अशा पद्धतीने इथे गाळलं जाणार आहे. आता आपण इथे दुसरा कपडा वापरलेला आहे मी आणि ते सुद्धा आपण इथे पूर्ण असं गाळून घेणार आहोत. घट्टसर पाणी झालेलं आहे हे. बघा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण पाणी गळून जाणार आहे त्याच्यातून. परत असं एकदा कपड्याने पिळून घेणार आहोत आपण आणि ते पाणी त्या बादलीत टाकणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने पिळून घेतलेलं आहे. असं 2 ते 3 वेळा केलेला आहे. तो बारीक घट्टसर असा द्रव तो बाजूला काढून टाकणार आहोत आणि त्याच्यात परत पाणी टाकून आणि परत पिळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण पूर्ण कांजीचं तयार करून घेत आहोत मटेरियल. आणि असं कांजी तयार करून जर ठेवली बघा अशा पद्धतीने आता आपण हे कपडे घेतलेले आहे. कपडे आता कांजीमध्ये टाकायचे आहे. व्हाईट ड्रेस, तर हे व्हाईट ड्रेस घेतलेले आहेत ते आपल्याला आता कांजीत टाकायचे आहे. त्याच्यासाठी आपण आधी ड्रेस सगळ्यात आधी उलटे करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ड्रेस उलटे करून घेतलेले आहेत. धुतलेले कपडे आपण आता इथे उलटे करून घेतलेले आहेत आणि ते त्याच्यात बुडवणार आहोत. असे 2-4 मिनटं आपण इथे या बादलीत कपडे बुडवून ठेवणार आहोत. हे बघा असे आपण इथे आता या बादलीत कपडे ठेवलेले आहेत आणि असे 2-4 मिनटं कपडे असे भिजवून ठेवणार आहोत. आता आपण त्या बादलीमध्ये कपडे असे भिजवले आणि 5-1 मिनिटांनी आपण ते काढून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे भिजवलेले कपडे आणि ते आता आपण इथे पिळून घेणार आहोत आणि वाळत टाकणार आहोत. हे बघा या ठिकाणी आता आपण इथे छान असे कडक पिळून घेणार आहोत.
आणि हे वाळत टाकून देणार आहोत. आणि आता ते बादलीतलं कांजीचं पाणी आपण एका बाटलीमध्ये ओतून ठेवणार आहोत, कारण आपल्याला जेव्हा परत कांजी करायची राहील तेच पाणी आपल्याला वापरता येऊ शकतं. असं कांजीचं पाणी 2 ते 3 वेळा वापरलं तर बघा अशा पद्धतीने हे कपडे आता धुतले आणि किती सुंदर असे कडक झालेले आहेत आणि छान असे. तर आपण इथे प्रेस केली आहे आणि हे कपडे असे छान तयार झालेले आहेत कांजीचे. तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असं छान असे आणि मी नवनवीन ब्लाऊज शिवण्याचे व्हिडिओ टाकत असते. आज हा कांजी कशी करायची साड्यांना क ड्रेसला, तर हे बघा अशा पद्धतीने अगदी कडक इस्त्री झालेली आहेत आणि कॉटनचे कपडे असतात त्यांना अशा पद्धतीने कांजी करू शकतो आणि असे आपले हे ड्रेस तयार झालेले आहेत. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. छान असे हे कांजीचे ड्रेस किंवा आपण अशा पद्धतीने कॉटनच्या साड्यांनासुद्धा कांजी करू शकतो. तर हे बघा इस्त्री करून अगदी घरच्या घरी आपल्याला पैसे वाचतात, आपले 100 रुपये वाचतात आणि अशा पद्धतीने आपण इथे कांजी केलेली आहे. आणि इस्त्री करून तर अगदी नवे आणल्यासारखे ड्रेस तयार झालेले आहेत. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर, कमेंट करा आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कांजी तयार करा. आणि मी ब्लाऊजचे नवनवीन व्हिडिओ टाकायचा नेहमी प्रयत्न करत असते आणि अशा पद्धतीने ही कांजीचे